हॅलो, हाय, नमस्कार. कसे आहेत तुम्ही सगळे? आय होप तुम्ही मस्त मज्जेत असाल. मी पण खूप छान आहे. आय होप तुमच्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण हो आणि माझ्या पण पूर्ण हो आणि थोड्याफार तुमच्या सपोर्टामुळे तर काहीतरी झालं आहे. चला तर मग आजचा व्हिडिओ हा व्हिडिओ खूप दिवसाआधी करायचा होता, पण काही कारणामुळे मी केला नाही. तर आजचा व्हिडिओ असा आहे, की यामध्ये म्हणजे माझ्यासाठी हा दिवस खूप खास आहे. कारण आज माझ्या चॅनलवरती 1000 सबस्क्रायबर हे पूर्ण झालेले आहेत. कदाचित काही लोकांना वाटत असेल, की 1000 सबस्क्रायबर म्हणजे काही मोठी गोष्ट नाही आहे. पण माझ्यासाठी हे फक्त एक नंबरच नाही आहे. हे माझ्या मेहनतीचे, संघर्षाचे आणि तुमच्या प्रेमामुळे ह्या सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत. त्याचंच हे मला फळ आहे. जेव्हा मी यूट्यूब सुरू केलं होतं ना, तेव्हा माझ्याकडे म्हणजे काहीच नव्हतं. म्हणजे मोठा कॅमेरा नव्हता. म्हणजे आजही नाही आहे मोठा कॅमेरा वगैरे. काही सेटअप नव्हतं, काही समजत नव्हतं. फक्त एक मोबाईल होता आणि तो म्हणजे खूप जुना होता मोबाईल. मोबाईल नंतर तर मी आता घेतला. त्यानंतर म्हणजे स्वप्न तर खूप मोठे आहेत आणि ते पूर्ण होईलच तुमचा आशीर्वाद जर असला तर. आणि जेव्हा मी पहिला व्हिडिओ अपलोड केला, तेव्हा म्हणजे खूप भीती वाटत होती आणि खूप भीती अन् काही कळत नव्हतं काय करू म्हणून. कारण यूट्यूब तर सुरू करायचं होतं, पण कसं करायचं, काय करायचं आणि लोकं काय म्हणतील किंवा कोण हसेल का आपल्यावर? कोणी काही कमेंट करतील का? कोणी निगेटिव्ह गोष्टी करतील का आपल्याबद्दल? आणि काही लोकांना खरंच असं केलं, तर म्हणजे मला त्यांच्याबद्दल असं काही म्हणायचं तर नाही आहे. तर काही लोकं म्हणजे तुझ्याकडून होणार नाही. यूट्यूब सगळ्यांसाठी म्हणजे नसते बुवा, वेळ वाया घालवायचा नाही. ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे इरिटेट होते माणूस ह्या सगळ्या गोष्टी ऐकून. पण मग एक गोष्ट म्हणजे कायमच माहीत होती, की जर आपण म्हणजे लोकांच्या बोलण्याकडे जर लक्ष दिलं, जर आपण लोकांच्या बोलण्याकडे जर लक्ष दिलं ना, तर आपण आयुष्यात हे कधीच पुढे जात नाही. कारण लोकांचं कामच असतं ते. आपल्याला म्हणजे आपण जे गोष्टी करत असलो, ते मागं खेचणं हे लोकांचं काम असते. पण म्हणजे एक बाई, एक स्त्री म्हणजे तिच्यामध्ये एवढी ताकद असते, की ती काहीही करू शकते. म्हणजे खरंच मला आज एक गोष्ट सांगायची आहे, की एक जे स्त्री असते, जर तिनं ठरवलं ना, तर ती काहीही करू शकते. घर सांभाळते, जबाबदाऱ्या सांभाळते आणि तरीही तिचे स्वप्न ते कसेही पूर्ण करते, कसे. पण तिच्या मनात एक जिद्द असायला पाहिजे आणि तिथे म्हणजे स्वप्न असायला पाहिजे. तर लोकांना म्हणजे असं वाटत असते, की स्त्रियांना फक्त म्हणजे त्या मर्यादित राहिल्या पाहिजे. त्या मर्यादितच राहून म्हणजे घराच्या बाहेर जाणार नाही. कोणाकोणाच्या घरात आजही त्या गोष्टी असतात. पण काही-काही स्त्रियांमध्ये म्हणजे सवय असते आधीपासून, लग्नाच्या आधीपासून, की मी घरात नाही राहू शकत किंवा मला काहीतरी करायचं आहे. अशा स्त्रिया खूप जास्त असतात. तर याच्यामुळेच म्हणजे आजचा काळ बदललेला आहे. सगळ्या गोष्टी बदललेल्या आहे आणि स्त्रिया ह्या प्रत्येक क्षेत्रात, सगळ्याच गोष्टीत म्हणजे काय म्हणतात ते पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून काम करणाऱ्या आहेत. तर म्हणजे खूप मस्त वाटते आणि म्हणजे खूप एक मोटिव्हेशनल गोष्टी भेटल्या यापासून, की करू शकतो आपणही काहीतरी. तर त्याच्यामुळेच मी एक यूट्यूब चॅनल म्हणजे सुरू केलं होतं. तर सुरुवातीला म्हणजे व्ह्यूज खूप कमी होते. म्हणजे खूपच हे होतं. कधी-कधी असं वाटत होतं, की व्हिडिओ काढू की नाही काढू? तर म्हणजे हा जो प्रवास आहे माझा, म्हणजे खूपच वेळा मला असं वाटलं, की सोडून देतो आता. कारण त्यात एडिटिंग करणं किंवा स्लो मोशन हे व्हिडिओ टाकणं. कारण लोकांना जे कंटेंट पाहिजे, त्याच्यावर खूप जास्त मेहनत घ्यावी लागते आणि मोजकेच लोकं असे असतात, की म्हणजे लोकांना काय आवडते हे आपल्याला कधी माहीत होते, जेव्हा आपण नेहमी व्हिडिओ टाकत असतो किंवा लोकांची जी आवड असते ते आपण स्वतः समजून घेतल्यावर आपोआप आपलं चॅनल ग्रो होते आणि सगळ्या गोष्टी आपोआप सगळं समजायला लागतात. कारण की जे यूट्यूबचा क्रायटेरिया आहे तर ते 1000 सबस्क्रायबर आणि 4000 वॉच टाईम आहे. तर हे क्रायटेरिया याच्यासाठीच दिलेला आहे, की म्हणजे आपण शिकत राहायचं, शिकत राहायचं. जेव्हा 1000 सबस्क्रायबरला आज माझे व्हिडिओ म्हणजे एवढे काही हे नाही, पण मनापासून म्हणजे मी खूप जास्त खुश आहे. त्याच्यामुळे हा व्हिडिओ बनवत आहे आणि खूप इच्छा होती आणि कारण लोकांसमोर बोलायसाठी खूप जास्त धाडस लागते.
आपण काय बोलावं हे कधी-कधी समजत नाही. कारण डायरेक्ट कॅमेरासमोर असणं, आपण एकटं बळबळ करणं, लोकांचं पाहणं किंवा व्हिडिओ पोस्ट करायच्या नंतर लोकांचे टोमणे ऐकणं, म्हणजे हे खूप जास्त कठीण असते. तर म्हणजे आपण कधीच कोणत्याच गोष्टीत अशी हार मानली नाही पाहिजे. कारण की प्रत्येक वेळी म्हणजे मी स्वतःला एक गोष्ट सांगत असतो, जर मी हार मानली तर माझे स्वप्न जे आहेत ते कधीच पूर्ण होऊ शकत नाही. कारण मग ते जे स्त्रियांचं डेली रूटीन जे असते, तर ते नेहमीच राहणार आहे आयुष्यभर. तर त्याच्यापेक्षा काहीतरी आपण वेगळंही करू शकलो पाहिजे. तर आज जे 1000 सबस्क्रायबर झाले आहेत, ते फक्त तुमच्या तुमच्यामुळे नाहीत, हे सगळं तुमच्या सपोर्टमुळे शक्य झालेले आहेत. तर तुम्ही लाईक केलं, कमेंट केले, तुम्ही माझे सगळे व्हिडिओज शेअर पण केले. तर खरंच मी सगळ्यांची मनापासून धन्यवाद म्हणतो आणि खरंच खूप चांगलं वाटलं तुमच्या या सपोर्टमुळे. आणि जर म्हणजे माझं असंही असं खूप मोठं स्वप्न आहे. जर तुमचंही म्हणजे कोणीतरी स्त्रिया माझ्या व्हिडिओ जर हा बघत असतील, तर प्रत्येक स्त्रीला माझं सांगणं आहे, की तुमचंही खूप मोठं स्वप्न असेल, तर तुम्ही लोकांचा विचार करू नका. तुम्ही तुमचे स्वप्न बघा आणि तुमचं स्वप्न पूर्ण करा. कारण यश एक दिवसात काही मिळत नसते. पण रोज-रोज केलेली मेहनत एक दिवस म्हणजे नक्कीच यश देऊन जाते. तर आज 1000 सबस्क्रायबर झाले आहेत. पण हे फक्त सुरुवात होती. म्हणजे काही मोठी गोष्ट म्हणजे कोणी म्हणेल की काय मोठी गोष्ट असते, पण याच्या मागचं जे स्ट्रगल असते किंवा व्हिडिओ एडिटिंगची किंवा शूटिंगची किंवा 4 लोकात आपण व्हिडिओ काढतो, व्हिडिओ बनवतो, कॅमेरासमोर डायरेक्ट मोबाईल पकडतो. हे जेव्हा नवीन व्यक्ती करतात तर खूप कठीण असते. कारण की काय बोलावं हे कधी-कधी असं समजत नाही. पण एकदा सवय लागली, तर अजून त्याच्यात बदल होत राहतात. तर अजून बेस्ट द्यायचा प्रयत्न मी अजून करेल. पण तुम्ही एवढं सगळं प्रेम दिलं त्याबद्दल मी खूप खूप जास्त म्हणजे मनापासून धन्यवाद तुम्हाला सगळ्यांनाच. तर आता म्हणजे आता आपलं लक्ष म्हणजे अजून इथून पुढे चांगलं अजून हे करायचं आणि 10,000 सबस्क्रायबर झाले पाहिजे त्याच्यासाठी. तर माझं म्हणजे अजून चांगले व्हिडिओ टाकन मी. तुमचा असाच म्हणजे सपोर्ट राहू द्या आणि जर तुम्ही अजूनही चॅनलवर नवीन असाल तर आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. कारण की माझ्या नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील आणि असंच प्रेम कायम राहू द्या. आणि हा आजचा व्हिडिओ म्हणजे खूप दिवसापासून बनवायचा होता, पण ते राहून गेलं. कारण की याच्या आधीही मी म्हणजे लाँग व्हिडिओ बनवलेले आहेत, कारण माझं शॉर्ट चॅनल आहे. तर लाँग व्हिडिओ पण मी भरपूर बनवलेले आहेत. तर अजून इथून पुढे खूप चांगली मेहनत घेऊन अजून मी प्रयत्न करील. तुमचा सपोर्ट कायम असाच राहू द्या. तुमचं प्रेमही असंच राहू द्या. आणि बाय बाय. भेटू मग पुन्हा एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये.